नमस्कार, नंदिनीज किचन्समध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत कोलंबीची खिचडी। झटपट आणि पटपट तयार होणारी कोलंबीची खिचडी। तर आपण त्याकरता साहित्य घेतलेले आहे। 1 वाटी हे तांदूळ घेतलेले आहेत। हे मी धुवून घेतलेले आहेत। एक 10 ते 15 मिनिटं धुवून घ्यायचे ते आणि ठेवायचे। त्यानंतर हे 2 मीडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत। 2 हिरव्या मिरच्या, आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे चमचाभर, कढीपत्ता, तमालपत्र, 2 टोमॅटो, कोथिंबीर आणि ही 1 वाटी कोलंबी। आता आपण फोडणी करूया। आता इथे मी 2 चमचे तेल टाकलेलं आहे। आता हे आपलं तेल पण तापलेलं आहे चांगलं। आता मी याच्यामध्ये तमालपत्र टाकते। मिरच्या टाकल्या, कांदा छान गुलाबी रंगावर परतून घेऊया आपण। कांदा परतत असतानाच आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकायचे। आपला कांदा छान मस्त परतून झालेला आहे। आता याच्यामध्ये मी टोमॅटो टाकते। आणि आता आलं लसूण पेस्ट टाकते याच्यामध्ये। इथे मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये थंड पाणी नाही टाकायचे। हळद टाकते मी, तिखट, हा घरगुतीच मसाला टाकलेला आहे, गरम मसाला। आणि आता हे छान असं मस्त परतून घ्यायचं। आता हा छान कांदा टोमॅटो वगैरे सगळे मसाले छान परतून झालेले आहेत। मस्त मसाले एकदम मिळून आलेले आहेत आणि छान टेक्स्चर आलेलं आहे मसाल्यांना। आता ही आपण कोलंबी याच्यामध्ये टाकणार आहोत। कोलंबीला मी साफ करून हळद आणि मीठ लावून ठेवलेलंच होतं। थोडंसं मीठ हळद मुरली ना की मग त्याची टेस्ट पण छान येते। आणि आता आपण याच्यामध्ये हा तांदूळ पण भिजवलेला टाकणार आहोत। छान आपल्या आता परतून झालेली आहे। आता आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकूया।
आणि आता आपण याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत. एक वाटी तांदळाला साधारण 3 वाटी पाणी टाकायचं, मग ते प्रमाण बरोबर होऊन जातं. आता आपली ही खिचडी तयार झालेली आहे. मस्त 3 शिट्या काढायच्या. हे बघा इतकं सुंदर टेक्स्चर आलेलं आहे. आणि आता आपण ही सर्व करूया. आता ही आपली कोलंबीची खिचडी झटपट पटापट तयार झालेली आहे. तर तुम्ही ही घरी करून पहा आणि मला कमेंट्समध्ये नक्की कळवा की कशी झाली आहे ते. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.